धन्यवाद प्रवीण टेंबे वलफ। तर जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषक 2016 आज या शृंखलेचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवशी तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय आजच्या दिवसातल्या शेवटच्या लढतीकडे, ज्या ठिकाणी एकता भंगारपाडा आणि आरसीसी पेठ या दोन संघादरम्यान ही सुपर 4 साठी कोण प्रवेश करणार ही लढत आपल्याला एक थरार अनुभवायला मिळणार। तर या शृंखलेसाठी या स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषक 2016 मध्ये या शृंखलेमध्ये मालिकावीर म्हणून आपण या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूला जी होंडा ड्युओ एक 2 व्हीलर स्कूटर आपण देणार आहोत, ते आमचे सन्माननीय पाहुणे शेखर शेठ श्यामकांत शेठ नाईक शिवम डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून या ठिकाणी मालिकावीर म्हणून एक जबरदस्त प्राइज या स्पर्धेसाठी ठेवण्यात आला आहे। एकता भंगारपाडा आणि आरसीसी पेठ या दोन संघादरम्यान लढतीला सुरुवात झाली। पहिलं षटक सिद्धेश वास्कर, नुकताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला खेळाडू गोलंदाजी करतोय। फलंदाजीसाठी सज्ज विवेक जोशी आणि सोहेल शेख आरसीसी पेठ संघाचे सलामीवीर। दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव। अतिशय चांगली सुरुवात एकता भंगारपाडा संघाचा विचार केला तर अतिशय चांगला दर्जेदार खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला। चांगल्या फलंदाजीच्या जोरावर या संघानं 2 सामने आपल्या खिशात घातले आहेत। तिसरा चेंडू बुंध्यात टाकलेला, यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। फक्त 1 धाव तिसऱ्या चेंडूवर। पॉवर प्लेचं षटक आपण अनुभवताय। अतिशय महत्वाचा सामना, कोण जाणार सुपर 4 मध्ये या सामन्यानंतर चित्र स्पष्ट होणार। डावखुरी हाताचा फलंदाज सोहेल शेख आता मात्र स्ट्राईकला येतोय। पहिले 3 चेंडू अवघी 1 धाव सिद्धेश वास्कर या गोलंदाजाकडून देण्यात आल्या। चौथा चेंडू पहिल्या षटकामधला, यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केला, चेंडू येतोय समालोचन कक्षेच्या समोर। एक जबरदस्त षटकार। थँक्यू डीजे। षटकारानं सुरुवात करून दिली या ठिकाणी सोहेल शेख। डावखुरी हाताचा फलंदाज आरसीसी पेठ संघाचा स्टार खेळाडू सिद्धेश पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये अजून एक फटका, एक टप्पा पडून चेंडू जातोय 4 धावांकरिता चौकार। षटकार आणि त्या पाठोपाठच्या चेंडूवर चौकार येतोय। सोहेल शेख पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावांची खेळी केल्या। डावखुरी हाताच्या फलंदाजानं गोलंदाज सिद्धेश वास्कर शेवटचा चेंडू घेऊन, यावेळी मात्र चांगला फेक केला, चेंडू जातोय वाऱ्याच्या वेगानं फाईन लेग क्षेत्रामध्ये दणदणीत चौकार। थँक्यू डीजे। पहिला 3 चेंडू म्हणजे पूर्वार्ध अतिशय चांगला टाकला होता। तो सिद्धेश वास्कर या गोलंदाजाने पहिल्या 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव दिली होती, परंतु उत्तरार्ध मात्र खराब।
एक षटकार 2 चौकारांच्या मदतीनं दुसऱ्या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 14 धावा ठोकल्या गेल्या आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. आरसीसी पेठ संघ प्रथम फलंदाजी करतोय, बिनबाद 15 धावा. दुसरा गोलंदाज एकता भंगारपाडा संघाचा स्टार खेळाडू चेतन गोसावी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. समोर फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणारा विवेक जोशी, तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज एक षटकार 2 चौकाराच्या मदतीने खेळणारा सोहेल शेख. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी जोरदार अपील केलं जात आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज लेग बिफोर विकेट मैदानाबाहेर. तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. गावसार जमलंय गो. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं आरसीसी पेठ संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय, परंतु चेतन गोसावीनं चेंडू आपल्या हातामध्ये घेतला. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सफलता. आता मात्र हॅट्रिक बॉल. या ठिकाणी लगातार 3 चेंडूंवर 3 विकेट्स घेण्याची सुवर्ण संधी असणार चेतन गोसावी या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू लेग बिफोर विकेट पायचीत पकडला होता. दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. हॅट्रिक बॉल चेतन गोसावी. यावेळी मात्र चांगला फटका, पॅडल स्वीप केला. चेंडू जातोय फाईन क्षेत्रामध्ये, चौकार. चौकारानं सुरुवात केले तेजस जोशी या फलंदाजानं. या ठिकाणी मात्र पाहायचा निर्धाव चेंडू संपतोय. अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय तो चेतन गोसावी या गोलंदाजाकडून. 3 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये निर्धाव फेकले त्या गोलंदाजानं. अतिशय चांगला वेग पाहायला मिळतोय चेतन गोसावी या गोलंदाजाचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. पाहता पाहता सीमा रेषावर, चौकार. चार धावा मिळतात. 22च्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात या धावा आल्यात. या 4 धावांच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्यात आरसीसी पेठ संघाच्या. 23 धावा. 5 चेंडू संपले. तर या षटकामधले शेवटचा चेंडू बाकी असणार चेतन गोसावीचा. 3 चेंडू निर्धाव टाकले. 2 चौकार या षटकामध्ये दाखवले आहेत फलंदाजांकडून. 8 धावा बहाल केल्या. 23 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. पॉवर प्लेचं षटक या चेंडू नंतर संपणार. चेतन शॉर्ट पिच चेंडू होता. अतिशय जबरदस्त क्रिकेट फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आता मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये. तणतणीत चौकार.
पहिली 2 षटकं संपलेत. चेतन गोसावीच्या षटकामध्ये 3 चौकार आले आणि 12 धावा खर्ची घातल्यात. पाहायला गेलं तर संमिश्र प्रकारचं हे षटक 2 फलंदाजांना पहिल्या 2 चेंडूंवर परतवलं होतं चेतन या गोलंदाजानं. आता मात्र 2 षटकं संपलेत. 27 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं 15 धावा दिल्या होत्या त्या सिद्धेश वासकर गोलंदाजी करण्यासाठी. डावखुऱ्याचा फलंदाज सोहेल शेख आणि तेजस जोशी अशी जोडी मैदानामध्ये आरसीसी पेठ संघाकडून. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा जमवल्यात त्या आरसीसी पेठ संघानं. गोलंदाज सिद्धेश राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. डावखुऱ्याचा फलंदाज सोहेल शेखना पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकानं बरोबर टिपलाय. आता मात्र या डावखुऱ्याच्या फलंदाजाला मैदान सोडावं लागणार. बाद होणारा फलंदाज क्रमांक 3. निखिल शेळके मैदानामध्ये एंट्री करतोय. अजून एक मोठा खेळाडू, एक मोठं नाव आरसीसी पेठ संघाकडून. युवा खेळाडू आहे, स्टार खेळाडू ओळखला जातो निखिल शेळके. आक्रमक म्हणून याची ओळख आहे. तोच फलंदाज यावेळी नॉन स्ट्राईक एंडला. तेजस 2 चौकारांच्या मदतीने खेळतोय. 4 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय. 8 धावा केल्यात. गोलंदाज सिद्धेश वासकरला पहिल्या चेंडूवर यश मिळालंय. दुसरा चेंडू यावेळी गोलंदाज सिद्धेश कडून. यावेळी अगदी यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू होता. थोडासा लोअर फुल टॉस झाला. त्या ठिकाणी फक्त 1 धाव मिळत्या. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक हल्लाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय. या 5 षटकांच्या या सामन्यामध्ये आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 28. 3 बाद 28 ही धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना निखिल शेळके मोठं नाव स्ट्राईक एंडला. आल्या पहिल्या चेंडूवर यावेळी यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळला. त्या ठिकाणी चाचपडतं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्याचा फायदा सुद्धा होतोय पेठ संघाला. 2 धावा मिळतात. 2 धावांच्या योगदानानंतर 30 धावा झाल्यात या ठिकाणी आरसीसी पेठ संघाच्या. 30 धावा झाल्यात. थोडस शांत क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळतं. पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूचा वेग अतिशय होता, जबरदस्त. या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होत्या. तिसरं षटक सिद्धेश वासकरचा विचार केला तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्यात या गोलंदाजानं आणि पुन्हा एकदा भंगारपाडा संघाला कमबॅक करून देताना 30 धावा झाल्यात. यावेळी मात्र जबरदस्त फटका. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. ह्यूज हिट, सिक्सर. चुकीला माफी नाहीये. या ठिकाणी षटकार दाखवलाय निखिल या फलंदाजानं. यावेळी मात्र अजून एक फुल टॉस चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या दुहेरी धावांच्या योगदानानंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 38 धावा. सिद्धेश वासकरचं दुसरं षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आरसीसी पेठ संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 18 चेंडूची समाप्तीनंतर 38 धावा झाल्यात. येणारी 2 षटकं पाहायचं आहे. जे हाणेमारीचं षटक म्हटलं जातं, स्लॉग ओव्हरची जी षटकं असतात, या 12 चेंडूंमध्ये आरसीसी पेठ संघ कशा प्रकारे धावा जमवतोय की एकता भंगारपाडा संघ धावा देण्यापासून रोखतोय. याचं धावतं होण्यासाठी आपण पुन्हा एकदा वळतोय. प्रवीण टेंबे वलाप.
धन्यवाद दीपक पाटिल। बिल्कुल आपने जिस तरह से कहा 18 गेंदों पर 38 रन लगे, यानी कि अंदाजा अगर लगाया जाए तो 60 के ऊपर का स्कोर इस वक्त मिलेगा। बिल्कुल देखा जाए तो सलमान शेख 0 रनों पे आउट हुए, विवेक जोशी 1 रनों पे आउट हो चुके हैं। उसके बाद अगर देखा जाए तो जो सोहेल शेख थे यार 2 चौके 1 छक्का 14 रनों पे आउट हुए, तो कहीं ना कहीं यहाँ पर जिम्मेदारी तेजस जोशी और निखिल शेलके के कंधों पे आ चुकी है। 38 रन, लास्ट 12 गेंदे, नए गेंदबाज होंगे संदीप दमड़े। सेमीफाइनल देखिए, जो जीतेगा सुनहरे ट्रॉफी को उठाने का सम्मान उसे मिलेगा। ये बड़ी प्रतियोगिता टेनिस क्रिकेट के माध्यम से लाइव कवरेज देखिए, शाहरुख शेख बहुत ही अच्छी कवरेज उनकी ओर से, और तेजस जोशी इस वक्त गेंद को खेला सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद। देखिए यहाँ पर दीपक पाटिल कैच थी शायद, बिल्कुल बड़ा विकेट था, बट वो 6 रन बने। तेजस जोशी का बल्ला बॉल उठा, इस खिलाड़ी ने 2 चौवे 1 छक्का, और से देखिए पैडल शिफ्ट का इस्तेमाल, बल्ला घुमाया था पर गेंद वो स्थिति में वो जगह पर नहीं लग पाई, और उस गेंद पर 1 रन बल्लेबाजों ने कलेक्ट किया। 45 रन, 45 का आंकड़ा अंदाजा 60 के आसपास होगा। बट जहां तक बात है भंगरवा टीम की, दीपक पाटिल, नीलेश गोसावी काफी खतरनाक बल्लेबाज, चेतन गोसावी और निखिल शेलके जानते हैं कि भले बंगाल टीम खतरनाक हो और हम भी किससे कम नहीं, और यह आसमानी तूफानी सुल्तानी छक्का। धन्यवाद। देखिए निखिल शेलके गेंद बिल्कुल गुम कर दी इन्होंने, मंडप के ऊपर गेंद को खेला, यानी निखिल शेलके जिस तरह से पहले में बैठे थे, विकेट गिरने के बाद उनको जो भेजा कप्तान ने, काफी खतरनाक खिलाड़ी। इस खिलाड़ी ने तलोजा के नाइट प्रतियोगिता में दीपक पाटिल 7 गेंदों पर 7 छक्के दागे थे, बहुत ही इनाम जीता था इन्होंने। पिछले साल एक रिकॉर्ड था इनका, बहुत रिकॉर्ड, हेलीकॉप्टर शॉट्स काफी अच्छे खेलते हैं, निखिल शेलके की पहचान है वो, और इस वक्त हेलीकॉप्टर शॉट्स खेलने का मौका नहीं मिला, बट सीधे बल्ले से छक्के आ रहे, ये अच्छी सोच। हालांकि पेट टीम शायद वो लकी गेंद के लिए इंतजार करेगी, बट वक्त की कमी होगी। अंपायर कॉलिंग करे यहाँ पर, बिल्कुल हमारे अंपायर की बात करें कल्याणी घोरपड़े और सूर्यकांत आड़ाव, जो एमसी मान्यता प्राप्त है। एमसी पैनल में वोटिंग का अधिकार इन अंपायर्स को जरूर है। और देखिए रन बने यहाँ से 51 रन, जोरदार डालिया, 51 रन बन चुके इस वक्त पेट टीम के। अभी तक देखा जाए तो टोटल गेंदों की बात करें तो 9 गेंदें शेष होगी, इस 9 गेंदों में 51 का आंकड़ा हिलाना होगा 70 के ऊपर। निखिल शेलके विकेट गेंदबाज को काफी महत्वपूर्ण होगा, यह विकेट नहीं गिरता तो 70 का आंकड़ा आसानी से। फुल टॉस, कोई जरूरत नहीं थी, फुल टॉस गेंद को फेंका स्क्वायर लेग रिज्म में, और इस गेंद पर 1 नंबर लगे, 52 का आंकड़ा। 4 गेंदे 52, लास्ट 8 गेंदे होगी, गेंदबाज का जिक्र होगा यहाँ पर संदीप दमड़े। 2 छक्के लगे इस गेंदबाज को, देखिए 2 छक्के लगने के बाद ही फुल टॉस गेंदे फेंक रहे, यानी तीसरा छक्का भी हो सकता था यहाँ पर। और चेतन तेजस जोशी, ये बेहतरीन कैच तेजस जोशी के पारिगान। धन्यवाद मास्टर्स। बिल्कुल यहाँ पर तेजस जोशी की पारी सिमटी, यानी करीब 16 रनों पर अच्छी बल्लेबाजी मान जाएगी। 16 रन भी काफी ज्यादा होंगे इस सेमीफाइनल के लिए। देखना कि कौन पहुंचेगा टॉप 4 में। फुल टॉस गेंद को कैच होनी चाहिए थी, बट बैलेंस नहीं था गेंदबाज के पास, और इस गेंद पर 1 रन कलेक्ट किए, 1 रनों का आंकड़ा। यानी कि हम अगर देखें इस ओवर की समाप्ति हो चुकी है, 24 गेंदे और टीम का टोटल स्कोर हो चुका है 8 बन चुके हैं, 53 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स। कहीं ना कहीं सोहेल शेख, विवेक जोशी और सलमान शेख के बाद तेजस जोशी, 4 विकेट यहाँ पर गिरने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर।
यानी कि बिल्कुल गोरख वास्कर, एक अच्छा क्रिकेट की दुनिया में नाम इस खिलाड़ी का, अच्छे गेंदबाज और अच्छे खिलाड़ी गोरख वास्कर। इस बीच आरसीपी टीम की ओर से लास्ट 6 गेंदे और 53 का आंकड़ा यहाँ पर हिलाना होगा। 53 रन, कहीं ना कहीं दीपक पाटिल 70 के आसपास जाएंगे तो बहुत ही मजा आएगा। आरसीपी टीम बिल्कुल पिछले साल यानी बदलापुर में जोली टूर्नामेंट्स में सेमी के लिए पहुंची थी, कहीं ना कहीं अच्छी कोशिश उनकी ओर से, काफी मजबूत टीम। यह जो टीम है जो डायघर पर ठाणा में जो पहली नाइट प्रतियोगिता हुई थी पिछले साल, वहां पर पहले क्रमांक से यह टीम जीती थी, वो थी आरसीपी टीम। 6 गेंदे होगी, 53 का अभी तक टारगेट बन चुका है, और कितने आएंगे ये देखना काफी जरूरी। अगर 17 आएंगे तो 70 रनों का आंकड़ा होगा। ये 70 रन बहुत ही महत्वपूर्ण इस आरसीपी टीम के लिए। लास्ट बॉलर्स आतिश दमड़े का इस्तेमाल इस वक्त तक, क्योंकि टारगेट बड़ा होना चाहिए। जिस तरह नीलेश गोसावी, चेतन गोसावी की बल्लेबाजी हमने देखी, उनके हिसाब से रन ज्यादा होने चाहिए। फुल टॉस गेंद कट आउट होगा। निखिल शेलके का लगता है कितना बढ़िया गेंद, सीमा रेखा बाहर। संजय ठाकुर बैंडेड चौकार। सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानत अन काळूबाई तो वहर माझ्या भरल्या अंगात अन काळूबाई तो वहर माझ्या भरल्या अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानत अन सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानत अन काळूबाई तो वहर माझ्या नक्कीच खिलाडू मात्र भानात नव्हता, चेंडू सुटला त्याच्याकडून। बिल्कुल ऐसा हम कह सकेंगे, और कहीं ना कहीं यहाँ से रन बने। 57 रन, पहले गेंद पे 54 से स्वागत आतिश दमड़े का। 5 गेंदों पर बड़े नंबर होंगे या फिर डॉट या फिर विकेट। फुल टॉस, कौन नहीं छक्का मारना चाहेगा। गेंद सीमा रेखा बाहर, संजय ठाकुर बैंडेड छक्का। हमको तेरे आशिक है सदियों पुराने, हमको तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तुम्हारे चाहे हमारे चाहे तुम्हारे चाहे हमारे। धन्यवाद। शायद बल्लेबाज नहीं मानेंगे क्योंकि जैसे उनके बल्लेबाजी चल रहे, आग उगल रहे। 63 रन, स्लो पिच डिलीवरी, गेंदबाजी में देखिए वेरिएशन कितना बढ़िया, और ये गेंद बिल्कुल डॉट निकल चुकी है। यहाँ पर लास्ट 3 गेंद होगी, 63 रन अभी तक बन चुके। 7 रन आएंगे तो 70 का लक्ष्य होगा। बिल्कुल एकता भंगर पड़ा कि काफी अच्छी एकता, अच्छे बल्लेबाज इस टीम के अंदर। इस टीम को बड़ा टारगेट देंगे तो ही शायद सेफ होगी। पिछले मुकाबले में देखा कामर टीम को किस तरह से बाहर किया, 6वें क्रमांक के बल्लेबाज ने छक्का लगाया। और ये देखिए डॉट गेंदे, ये थी वापसी की उम्मीद। आतिश दमड़े 2 गेंदे डॉट फेंकी, कमाल की गेंदबाजी, बल्ला सीधा घूम रहा है, गेंद को ब्लॉक हॉल में फेंका। अंदाजा गलत था इस बल्लेबाज का। लास्ट 2 गेंदे होगी और पहले इनिंग की समाप्ति। देखिए दीपक पाटिल अच्छे कमेंटर हमारे साथ जुड़ चुके हैं, यानी कि इस टूर्नामेंट को देखा जाए दीपक पाटिल, बहुत सारा दर्शक यूट्यूब के माध्यम से लाइव, और ये छक्का या फिर आउट, और ये शायद चौका होगा। बेहतरीन चौका, किस्मत का चौका। देखो दीपक पाटिल शायद निखिल शेलके ने किसी अच्छे इंसान का सुबह उठकर चेहरा देखा था, इसलिए इनके कैचेज इतने छूट रहे। 67, और ये देखिए इनसाइड एज का अपील अंपायर का यट्स, लेकिन शेलके के भारी गेंद। ओवर की समाप्ति, 30 गेंदों खेल समाप्त। टीम का टोटल स्कोर हो चुका है 67, आने वाले 30 गेंदे 68 रनों की जरूरत। तो बिल्कुल हमारे सम्मान से संतोष गोंदले, तर नक्कीच मी सन्मानजी संतोष गोंदले यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शाल आणि पुष्प देऊन आमचे साथी समालोचक, रायगड समालोचक असोसिएशनचे एक सदस्य आणि एक सुंदर असा आवाज त्यांचा पाहतो आम्ही पलसपूर वाले आमचे दीपक पाटील यांना ते सन्मान करायचं आहे। सन्मानजी संतोष गोंदले यांना विनंती करतो की दीपक पाटील नक्कीच आपण आपला सन्मान स्वीकारावा। एक चांगले समालोचक, एक चांगले से वंडर बॉय, मॅन फ्रॉम पलसपे। तर मित्रांनो नक्कीच जोरदार टाळ्या दीपक पाटील यांच्यासाठी, उत्कृष्ट समालोचक, मॅन फ्रॉम पलसपे। आणि दीपक पाटील स्वागत आहे या शृंखलेच्या माध्यमातून। 30 चेंडू आणि 68 धावांची गरज, कसे बनतात जाणून चोरले आमचे साथी समालोचक
दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसवे. अग सीते कळली नाही तुला लक्ष्मणाची भाषा. अग सीते कळली नाही तुला लक्ष्मणाची भाषा. ओलांडली नसती सरेशा ग सांग झाली असती का तुझ्या जीवनाची दुर्दशा. त्याचबरोबर रायगड समालोचन असोसिएशनचे दुसरे सदस्य अर्थातच एक जबरदस्त आवाज राष्ट्रभाषेतून असेल मातृभाषेतून असेल प्रवीण टेंबे वल्लभ यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी प्रवीण टेंबे वल्लभ जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया. शमकन शेट्ट नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसरे समालोचक प्रवीण टेंबे याचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तेव्हा सुंदरसा विषय ऐकवित आहे. कुविचार या पोरीच्या मनाला शिवला कसा. एक धार्मिक विषय आहे, शास्त्राला अनुसरून आहे. कुविचार या पोरीच्या मनाला शिवला कसा. मंत्र जपून का होईना उदरात गर्भ ठेवला कसा. बुवाची गोटी सटाकली, गोष्ट खटाकली बुवाची गोटी सटाकली, गोष्ट खटाकली बुवा. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी षटकार मारलाय निलेश गोसावी. मागच्या सामन्यामध्ये दुर्दैवीरित्या धावचीत झाला होता, परंतु अतिशय महत्वाचा सामना. यावेळी यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज अरबाज शेख. युवा खेळाडू आहे, दमदार वेग, अचूक नियंत्रण गोलंदाजीवर. नेहमी बऱ्याचशा मालिकांमध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब हा गोलंदाज पटकावत असतो. तोच हा गोलंदाज आरसीसी पेठ संघाकडून. यावेळी मात्र पाहायचा पॉवर प्लेच्या या षटकामध्ये चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये जातोय. फक्त एक धाव हस्तगत केली जाते आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं 68 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 7 अशी सुरुवात झाली आहे भंगारपाडा संघाकडून.
बिनबाद 7 अशी धावसंख्या या स्पर्धेचं पंच म्हणून कल्याणी घोरपडे आणि सूर्यकांत अढाव काम पाहतात. अतिशय दर्जेदार पंच या आयोजकांच्या निमित्तानं आज पाहायला मिळाले. यावेळी बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय. चेतन गोसावीनं खातं खोललं. 1 या धावेनं एकेरी धावेच्या मदतीनं 8 धावा झाल्यात. 68 धावा म्हणजे अद्याप 60 धावा दूर आहे आपल्या सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यापासून. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी पाहायला गेलं तर यावेळी बुंद्यात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला धोका होऊ शकला असता त्या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा चेतननं निलेशला परतावलं. निर्धाव चेंडू संपतोय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक. एक षटकाराचा अपवाद वगळला, एक शॉर्ट पिच चेंडूचा अपवाद वगळला तर उर्वरित 5 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या त्या अरबाज शेख या गोलंदाजानं. काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं. काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं. पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं. पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं. काय राव तुम्ही, हो काय राव. पहिल्या षटकामध्ये 8 धावा फक्त दिल्यात. आता मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये 60 धावा 15च्या सरासरीनं कराव्या लागणार. दोन्ही सलामीवीर क्रीजमध्ये सुरक्षित ही एक समाधानाची गोष्ट असणार ती भंगारपाडा संघासाठी. आज पाहायला गेलं तर चेतन गोसावी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये, परंतु अतिशय महान खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे तो भंगारपाडा संघाचा. एक षटक 8 धावा. दुसरा गोलंदाज पहिल्याच चेंडूवर बराच वेळ चेंडू हवेत होता कव्हरच्या दिशेला. त्या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. जिशान हा गोलंदाज, अजून एक दर्जेदार गोलंदाज आरसीसी पेठ संघाकडून. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज लेफ्ट आर्म वर विकेट मारा करतो. यावेळी रिव्हर्स स्वीप फटक्याचा प्रयत्न केला होता चेतन गोसावी या फलंदाजानं. प्रयत्न फसला. पाहायला गेला तर चेतन गोसावीचं टिकणं या खेळपट्टीवर खूप महत्वाचं आहे. मागचे 2 सामने आपण पाहायला असाल कोणता तरी एक खेळाडू येतोय आणि स्टार होऊन जातोय, परंतु चेतन गोसावी जर या सामन्यामध्ये चमकला, चमकदार कामगिरी करू शकला तर नक्कीच भंगारपाडा संघासाठी हा सामना जड जाणार नाहीये. परंतु गोलंदाजी दर्जेदार. यावेळी मात्र सरळ पॅडवर दळलेला चेंडू जोरदार अपील केलं जात आहे. अपील मात्र नाकारताय. निर्धाव चेंडू संपतोय. जिशानच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा मोजल्या त्या गोलंदाजानं. 68 धावा करायच्या आहेत. धावफलकावर धावा आपण पाहतोय 10 धावा. www.tenniscricket.in च्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून हा सामना लाईव्ह पाहतात. त्या सर्व लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांना आणि त्या जमलेल्या तमाम प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा स्वागत करतो. यावेळी मात्र चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक जबरदस्त चौकार. तर ग्रामीण क्रिकेट किती पुढे गेलंय. आज बऱ्याचशा देशांमधून या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षक घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. अतिशय जबरदस्त शृंखलेचं आयोजन संजय ठाकूर, त्याचबरोबर हरेश दापोलकर असेल, सतीश म्हात्रे या सर्व आयोजकांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी या सर्व आयोजकांच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा आज या ठिकाणी पार पडते. 15 धावा झाल्यात. 68 धावा करायच्या आहेत. गोलंदाज जिशान. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप फटक्याचा वापर केला गेला. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेमध्ये. एक जबरदस्त चौकार.
19 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा करायच्या आहेत. पाहायला गेलं तर येणारे 18 चेंडू आणि आता मात्र हाणामारी करावी लागणार. तब्बल 49 धावा येणाऱ्या 3 षटकांमध्ये. जर या ठिकाणी एक तरी ट्रॉफी आपल्याला जिंकायची असेल तर भंगारपाडा संघाला या 18 चेंडूंमध्ये 49 धावा कराव्या लागणार. या सामन्यामधला विजेता संघ या ठिकाणी एका तरी चषकावर आपलं नाव कोरलं जाईल याची दोन्ही संघांना जाणीव असणाऱ्या, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा. पेट की भंगारपाडा येणारा 18 चेंडूंमध्ये चित्र स्पष्ट होणार. परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर अद्यापर्यंत सामना 50-50 आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे, कारण भंगारपाडा संघाचा एकही फलंदाज अद्यापर्यंत बाद झालेला नाहीये. ही जमेची गोष्ट असणार आहे ती भंगारपाडा संघासाठी. विचार केला तर मगाशी प्रवीण टेंबे म्हणाला होता जबरदस्त टायमिंग ह्या खेळाडूंकडे आहे आणि आज त्या टायमिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं भंगारपाडा संघाकडून. नवीन येणारा प्रत्येक फलंदाज षटकारानं खातं खोललंय. शॉर्ट पिच चेंडू जसा दिसतोय तसा तसा षटकार मारण्याची कुवत या खेळाडूंमध्ये आहे. भंगारपाडा संघ आज खऱ्या अर्थानं फलंदाजीच्या जोरावर सामने जिंकला, त्यामुळे त्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाहीये. परंतु पाहायला गेला आरसीसी पेठ संघाकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत, त्यामुळे खरी जुगलबंदी पाहायला मिळणार आज या बामणडोंगरीच्या मैदानावर. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. गोरख वास्कर नवीन गोलंदाज येतोय. राऊंड विकेट मारा करतोय पहिल्या चेंडूवर. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू हवेत आहे. आता मात्र पहिली सफलता मिळते. चेतन गोसावी स्टार फलंदाज भंगारपाडा संघाचा मैदानाबाहेर. थांब थांब पोरी आग पाहू दे तरी, थांब थांब पोरी पाहू दे तरी, जराशी ये इकडं कसं तरी दिसत आग नीट तरी येत हे नव नव लुगडं, कसं तरी दिसत आग नीट तरी येत हे नव नव लुगडं. चेतन गोसावी बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे सरसावलाय. प्रीतम दमडे जातोय आता मात्र फलंदाजी करण्यासाठी. येणारे 17 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे जवळजवळ 16 ते 17 धावांची धावगती राखावी लागणार आहे. आता मात्र मोठे फटके खेळावे लागणार. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅट चिकट गाऊन चेंडू जातोय त्या ठिकाणी शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा भंगारपाडा संघाला. तर प्रवीण पहिलं षटक टाकलं होतं. अरबाज शेखनं फक्त 8 धावा दिल्या होत्या, तरी सुद्धा त्याला तिसरं षटक देण्यात आलं नव्हतं. पाहायला गेलं तर गोरख वास्कर हे तिसरं षटक टाकतोय आणि पहिल्या 2 चेंडूंवर 2 सफलता हस्तगत केली जाते. म्हणजे कुठेतरी कर्णधाराची रणनीती या ठिकाणी कामास आली असं म्हणावं लागेल. कदाचित अरबाज शेख सारखा गोलंदाज शेवटच्या 2 षटकामध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये राखून ठेवला असावा, परंतु यावेळी अतिशय जबरदस्त गोलंदाजी गोरखच्या माध्यमातून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन आता मात्र हॅट्रिक संपादित करतोय गोलंदाज गोरख वास्कर. हॅट्रिक घेण्याची किमिया. रोते हुए आते हैं सब, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलाएगा. रोते हुए पहिल्या 3 चेंडूंवर 3 सफलता. हॅट्रिकचा मानकरी ठरला या ठिकाणी गोरख वास्कर हा गोलंदाज. अतिशय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या गोलंदाजाकडून दाखवण्यात आल्या. तब्बल 3 दर्जेदार फलंदाजांना चालतं केलंय. त्यामध्ये निलेश गोसावी असेल, चेतन गोसावी असेल किंवा अतिश दमडे. अजून एक मोठा खेळाडू ज्याला पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, तोच खेळाडू आता मात्र बाद झाला. 3 फलंदाज माघारी परतले तर नवीन फलंदाज जातोय.
सिद्धेश वास्कर मागच्या सामन्याचा हिरो आलेल्या पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तब्बल पाठोपाठ 4 चेंडूंवर 4 सफलता घेण्याचा बहुमान मिळवलाय गोरख वास्कर या गोलंदाजांना. तू चल मैं आया अतिशय जबरदस्त या ठिकाणी धून डीजेच्या माध्यमातून म्हणजे प्रवीण पाहायला गेलं तर जशी परिस्थिती आहे जशी परिस्थिती मैदानावर घडते त्याप्रमाणे डीजे मॅडी अतिशय चांगलं गीत वाजवतोय. लगातार 4 चेंडूंवर 4 सफलता 4 दर्जेदार फलंदाज कोसळलेत. आता मात्र खऱ्या अर्थानं या सामन्यावर पकड मजबूत केल्या आरसीसी पेठ संघानं गोलंदाज गोरख वास्कर या गोलंदाजाकडून. 5वा चेंडू अजून एक सफलता आणि या सिटीचा अजून एक फलंदाज बाद होतोय. तब्बल 5 चेंडूंवर 5 सफलता. थँक्यू डीजे. या ठिकाणी एक वॉलेट सापडलाय. कोणत्या प्रेक्षकाचं पडलं असेल तर त्यांनी वॉलेट्स घेऊन जायचंय आपली ओळख पटकून. या ठिकाणी पाकिट हरवलंय ज्याच्यामध्ये 500च्या जुन्या नोटा आहेत. नोटांची मुदत संपत आली 30 डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत आहे परंतु तरी पण आणि आता मात्र या शेवटच्या चेंडूवर म्हणजे 6 चेंडूंवर 6 सफलता जर हस्तगत केल्या या गोलंदाजांना तर दत्ता गोंधळी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. संजय गोंधळी साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अतिशय जबरदस्त एक ऐतिहासिक क्षण असेल कारण या सत्रामधला या सीझन मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 बळी घेण्याचा आगदार ठरतोय की काय. या ठिकाणी फलंदाज हुशार आहे. कोणत्याही क्षणी या गोलंदाजाला सामना गेला तरी चालेल परंतु विकेट द्यायची नाहीये असं ठरवूनच हा फलंदाज आला होता. अतिशय जबरदस्त षटक. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांनो. 5 चेंडू 5 सफलता आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव. दर्जेदार गोलंदाजी गोरख वास्कर या गोलंदाजाकडून. शेवटची 2 षटकं तर रमजान शेख साहेबांकडून या ठिकाणी गोलंदाज गोरख वास्कर या गोलंदाजासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. ज्या ठिकाणी 18 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती तिसऱ्या षटकामध्ये अवघी 1 धाव दिले. येणारी 2 षटकं 48 धावा प्रवीण 24च्या सरासरीनं कराव्या लागणार. आता मात्र भंगारपाडा संघाची खरी कसोटी आहे. पाहायला गेलं तर खोलवर बॅटिंग लाईनअप आहे परंतु आता मात्र येणारे 2 षटकं 48 धावा कशा प्रकारे करतोय याचा धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण वळतोय. या सत्रामध्ये शेवटच्या सत्रामध्ये प्रवीण टेंबे वलप याच्याकडे. बिल्कुल धन्यवाद. 12 गेंदे 48. इस वक्त काफी करीब मामला. स्ट्राइक पे जो बल्लेबाज यानी कि वन डाउन के बल्लेबाज थे प्रीतम दमड़े. इनके अंदर क्षमता होगी. देखिए दीपक पाटिल 1 ओवर आपका खेल बनाएगी 1 ओवर आपका खेल बिगाड़ी. ये क्रिकेट का खेल है यहाँ पर कुछ भी हो सकता है. 11 गेंदे 48 होने की जरूरत. प्रीतम दमड़े में क्षमता है. वन डाउन के बल्लेबाज है और बिल्कुल अगर मैच प्रीतम जिताएंगे तो दत्ता गोंधली की ओर से 1000 का इनाम मिलेगा. ये देखिए बढ़िया गेंदबाजी. इसके साथ 1 रन स्कोर कार्ड पे लगे. लेकिन आने वाली 10 गेंदे और जीतने के लिए बात करेंगे तो 47 रनों की आवश्यकता. 47 रन थोड़ा सा एक तरफे मुकाबला. अगर इस ओवर में शायद 15-18 रन नहीं बने तो ये मुकाबला एक तरफा दिखेगा. देखिए 6 गेंद पे 6 विकेट लेने का रिकॉर्ड था शायद राजू ठाणे का पिछले साल में दाफल के खिलाफ. और ये देखिए फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेला. गेंद यहां पर लॉन्ग ऑफ के रिजर्व में सोहेल शेख ने गेंद को फील्ड किया और इसके साथ 2 रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए. बिल्कुल अगर ये मैच भंगारपाड़ा टीम जीतती है तो संजय ठाकुर भी यहाँ पर 1000 रुपए का इनाम देंगे. आणि बिल्कुल हरीश दापलकर
उनकी ओर से भी 1000 का इनाम मिलेगा। फुल टॉस गेंद यानी कि पैसा जिन पे लग रहा है वो एक तरफा मुकाबला है। बिल्कुल हमारे आयोजक यहाँ पर पैसा लुटा रहे पर देखिए इस मुकाबले की बात करके 4 गेंदों पर सिर्फ 4 रन आए और टीम का स्कोर बना यहाँ पर 24 रन। थोड़ा सा एक तरफा मुकाबला, हालांकि देखिए यहाँ पर दीपक पाटिल पिछला जो मुकाबला हुआ कामोटा बनाम भंगारपाड़ा का वही मुकाबला टफ एंड रफ रहा। उसके बाद जो 6 या 7 मुकाबले हुए सारे एक तरफ है जिसमें कोई मजा नहीं था दर्शकों के लिए। और उठाने का प्रयास, शायद मजा है। प्रदीप प्रीतम दमड़े दिखाया सुल्तानी छक्का, ब्रांडेड छक्का। उम्र प्याल की आखिर बिसात क्या, टूटा तो दिल किसी हैरत की बात क्या, टूटा तो दिल किसी का तो हैरत। धन्यवाद। देखिए 7 गेंदों पर 38 रनों की जरूरत है। बढ़िया मुकाबला, सेमीफाइनल्स। ऐसा लगता है कि पेट टीम शायद इस मुकाबले में आगे रहेगी, बट कहीं ना कहीं इस मुकाबले में शायद सामने टीम में बाजी मारेगी। बिल्कुल जिस गेंदबाज ने 5 विकेट लिए, गेंदबाज ने गोरख वास्कर को हमारे लाडले आयोजक संजय ठाकुर की ओर से 500 रुपए का इनाम आया। और गोरख वास्कर यानी कि बिल्कुल आपका स्वागत करेंगे, आपने अच्छा विकेट लिए। ये बड़ी प्रतियोगिता बिल्कुल आज जो भी टेनिस क्रिकेट की वेबसाइट पर लाइव देख रहे व्यूवर्स वो जरूर काफी खुश होंगे। गोरख वास्कर के मित्र, बिल्कुल जो आसपास के जो मित्र है बहुत ही खुश होंगे। गोरख वास्कर से जरूर पार्टी लेंगे, आज 500 का इनाम जीता उन्होंने। और ये देखिए प्रीतम दौड़े, मैंने कहा था इनके अंदर वो क्षमता है। 6 गेंदे अब जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता। धन्यवाद जय मास्टर साहब। बिल्कुल आपने तो शायद 30 वर्ष का गाना बजा दिया, क्योंकि 30 वर्ष में ये गाना बहुत ही चलेगा। ट्रेन दे बिल्कुल ये 5 जो विकेट गिरे वो टर्निंग पॉइंट है यहाँ पर दीपक। और टोटल अगर 1.5 गेंद की बात करें भंगारपाड़ा के बल्लेबाजों जो खेले थे, यानी कर देखा जाए तो 10 या फिर 11 गेंदे डॉट खेली। अगर वो 11 गेंदों पर 11 नंबर आते तो शायद यहाँ पर मुकाबले में मजा आता। 6 गेंद 32, 6 छक्के, यानी कि 5 छक्के 1 चौवा और मुकाबला आपके हाथों में। मुश्किल होगा बट नामुमकिन नहीं, ये क्रिकेट है। देखिए आजकल क्रिकेट में 10 गेंद पे 10 छक्के लगते, 7 गेंद पे 7, 8 गेंद पे 8। ये गेंद ही वैसी चीज है। पहले MRF की गेंद होती थी जिससे छक्का लगाना बहुत ही मुश्किल, बट आजकल देखिए छोटा बच्चा भी छक्का लगा रहा है फुल टॉस गेंद पर यहाँ पे बल्ले के नीचे। 6 गेंदों पर 32 की आवश्यकता। और संजय ठाकुर का जो आयोजन था ये बिल्कुल सफल बन चुका है। और ऐसा लग रहा है कि ये 32 नहीं बनेंगे तो शायद 100% ये पेट टीम सुपर 4 में ये ट्रॉफी के हकदार होगी। ये ट्रॉफी वर्ल्ड कप, देखिए कितना बढ़िया लुक इस ट्रॉफी का। और टेनिस cricket.in यानी कि शाहरुख शेख की बढ़िया कवरेज, हर दृश्य को यहाँ पर फिल्मा रहे हैं उनकी ओर से। मैं तो कहूँगा अच्छी कैमरा ऑपरेटिंग उनकी ओर से हो रही है। शाहरुख शेख काफी स्ट्रगल किया होगा इस इंसान ने इस टेनिस क्रिकेट की दुनिया में। दुनिया की पहली वेबसाइट टेनिस क्रिकेट वो है संतोष नानेकर की tenniscricket.in। और ये देखिए अंपायर का इशारा वाइड। 6 गेंदे 31 रनों की जरूरत होगी। 5 छक्के लगे फिर भी मुकाबला भंगारपाड़ा के हाथों में होगा। और स्ट्राइक पे जो बल्लेबाज है यानी कि 7वें क्रमांक पर आए थे विश्वास को अपने आप पर विश्वास अगर होगा, आत्मविश्वास होगा, कॉन्फिडेंस, तो मुकाबला जीतेंगे। बच्चा यहां से देखा जाए तो वाइड। 6 गेंदे 30 रनों की जरूरत। गेंदबाज होंगे नरेश कोहली। पिछले 2 मुकाबले से पहले इस गेंदबाज ने 6 गेंदों पर 3 रन देके 2 बड़ी सफलता हासिल की थी। इस टूर्नामेंट के सबसे कंजूस गेंदबाज थे नरेश कोहली, बट यहां पर वाइड दिए। देखिए क्रिकेट है, जो लोएस्ट गेंदबाज था अंतिम ओवर्स में हाईएस्ट भी बन सकता है दीपक पाटिल। ये टेनिस क्रिकेट। 6 गेंदे 30 रनों की जरूरत है। विश्वास और एक वाइड हैट्रिक। एक गेंदबाज ने 5 विकेट लिए और एक गेंदबाज ने विकेट की हैट्रिक ली, यानी वाइट की हैट्रिक। 29 रनों की जरूरत है 6 गेंदों पर। 6 गेंदे 29। देखिए बल्लेबाज का कॉन्सेंट्रेट देखिए, कितना अच्छा अंदाजा कि सच में गेंद वाइट है। वो छोड़ रहे, तीनों गेंदे छोड़ी। ये अंदाजा होना चाहिए बल्लेबाज के पास। शायद अभी नहीं, अभी डॉट।
यानी कि हर दिन दिवाली 10 रन नहीं होता, ये गेंदबाज ने दिखाया है। 5 गेंदे 29 रनों की जरूरत है। 5 गेंदे 29। अब तो यहां से गेंद डॉट निकलेगी तो भाई दीपक पटेल एक तरफा मुकाबला होगा, क्योंकि 4 गेंद पे 29 नहीं बन सकते, 5 गेंद पे बन सकते हैं। यानी कि बल्लेबाज को मोटे बनना होगा। विश्वजीत ठाकुर फुल टॉस, ये देखिए बेहतरीन चौवा 4 रनों के लिए डीजे। हा मनपण साडी चोली चमाचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला। गावसार जमलंय गो तुझे जत्रेला, लोक सारी नाचतांगो धन्यवाद, तुझे पालखीला। बिल्कुल धन्यवाद डीजे मास्टर्स। अंतिम 4 गेंदों पर आप जीत के लिए बात करेंगे तो 25 रनों की जरूरत होगी। और यहां से 24, 4 गेंद पे 24, यानी कि नरेश कोहली यहां पर पूरी तरह से वाइड फेंक रहे। इतने रन है दीपक पाटिल, फिर भी इतना प्रेशर कैसे हो सकता गेंदबाज पे? लाइन लेंथ को भटक चुके पूरी तरह से। 4 गेंदे 24। अंपायर के शायद हाथ काफी दुख रहे होंगे कि कितने वाइड फेंकेंगे गेंदबाज, यानी उनको कसरत करने का मौका शाम के वक्त मिल रहा है। और ये देखिए स्टेट आउट किया 4 रनों के लिए। आने वाली 3 गेंदे 20 रनों की जरूरत। धन्यवाद डीजे मास्टर्स। बहुत ही गिले शिकवे होंगे इस भंगारपाट टीम से, उनके दर्शकों के शिकवे तो यही थे कि मुकाबला जीतेंगे, बट उनका प्रयास काफी अच्छा था, कोशिश उन्होंने की। और जिस तरह से कामर टीम को मैदान से बाहर भेजा लाजवाब था। जो 7वें क्रमांक के बल्लेबाज ने छक्का दागा, बहुत ही उम्दा था वो। और दोनों टीम को ऑल द बेस्ट होगा। 2 गेंद 20, माफ कीजिए 3 गेंद 20। और ये देखिए विवेक जोशी अभी तक वहां पर मौजूद। लास्ट 2 गेंदे हो गया अभी तक। 2 गेंदे के बाद ये मुकाबला समाप्त। 19 रनों की जरूरत 2 गेंदों पर, एक तरफा मुकाबला। और आरसीसी पेट टीम टॉप 4 में जगह बना चुकी है। देखिए यहाँ पर अगर एक आध 9 गेंद पे छक्का लगेगा तो शायद मुकाबले वापसी होगी, बट नरेश कोहली शायद गलती नहीं करेंगे। अनुभवी खिलाड़ी हो, बट कभी कभी अनुभव से भी गलती हो जाती है। बट 2 गेंदे 19 रन, 2 गेंदे 19। बहुत सारे दर्शक टेनिस क्रिकेट के माध्यम से लाइव मुकाबला देख रहे हैं, उनको पता है कि मुकाबला कहीं ना कहीं एक तरफा हो चुका है। और ये देखिए यहाँ से डॉट गेंद आए, शायद अंपायर मुड़े थे यहाँ पर दीपक पाटिल, हमें लगा ये वाइड भी है, बट कहीं ना कहीं ये गेंद डॉट होगी। और देखिए लास्ट बॉल और आरसीसी पेट टीम विन दिस मैच। एक तरफा मुकाबला जीता। कल्याण घोरपड़े बिल्कुल काफी